राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांचा जो गट भाजपसोबत गेला त्याच गटातले नेते आता भाजपवर फोडाफोडीचे आरोप करतात। भाजपचं पूर्ण आयुष्यच फोडाफोडीत चाललंय असा आरोप दादा गटाचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलाय। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडे फोड, इकडून फोड तिकडे फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललंय। ज्या अजित पवारांचा गट राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत सत्तेत सामील झाला त्याच दादा गटाचे नेते आता भाजपवर फोडाफोडीचे आरोप करू लागले। फक्त फोडाफोडीच नाही तर भाजप हा बाटलेल्यांचा पक्ष आहे अशी जहरी टीका दादा गटाचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे। सिन्नरमध्ये महायुतीतलेच घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत। त्यावरून कोकाटेंनी भाजपला फोडाफोडीवरून लक्ष केले। त्यामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे। विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडे फोड, इकडून फोड तिकडे फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही। काही नाही उमेदवार मिळाली, इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत। मला एक समजत नाही, एका रात्रीमध्ये हेमंतबाजी उमेदवार होतो, काही कारण नाही। मागच्या विधानसभेला आमच्या घरातला एक फोडला, तो घेऊन फिरले, काही फायदा झाला नाही। वायाला गेलं सगळं। आता वाजेंच्या घरातला फोडला। म्हणजे राजकारण फक्त फोडाफोडीचं आणि फायद्याचं, लोकांच्या विकासाचं नाही। जनतेचं भलं कशात आहे त्याच्याशी कोणालाच काही घेणं देणं नाही। मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील। त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतायत। त्या व्यतिरिक्त आणखी काही जर निधी द्यायचा असेल तर जवळच्या माणसाला आम्ही देऊ शकतो। आता सिन्नर तालुक्यामध्ये मोठा क्रीडा संकुल आहे, आम्ही 100 कोटी घेऊ शकतो। आता सुदैवानं माझं खातच माझ्याकडे आहे। आता तुम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे? आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेल की बाबा ती माता माझ्यासाठी का मला करावं लागणार आहे। जसं तुम्ही नागपूरसाठी 500 कोटी रुपये घेतले तर मला 100 कोटी द्या। त्यामुळे तशा प्रकारची भांडण्याची मानसिकता माझी आहे। आणि ठीक आहे, आपण लोकशाही मार्गाने या ठिकाणी त्यांच्याकडे निधी घेऊ। माणिकराव कोकाटेंचं मी बघितलं नाही, पण ते बाटलेलं का म्हटलं त्यांना माहीत नाही। मला वाटतं की ते पत्ते खेळताना बोर झाल्यानंतर म्हणून रमी खेळताना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करून राहिले। तर त्यांनी त्यांचा इतिहास एकदा तपासून बघितलं पाहिजे आणि त्यानंतर आत्मपरीक्षण करून त्यांनी पुढचं वाक्य बोलले पाहिजे। ह्या भगोड्यांवर आणि भगोड्यांना पळवून नेणाऱ्यावर आमचा कोणाचाच विश्वास नक्की नाही आहे। मतदार तर चिडलेले आहेत। एकनाथ शिंदेनी चांगलं घर जाळलं असं मतदाराचं म्हणणं आहे। आता जे मतदार निवडून कसे आले ते सगळे फंडे आपण आता बघतोय। लाडकी बहीण योजनेचं श्रेय कुणाचं यावरून सत्तेतल्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये दावेदारी सुरू आहे। त्यावर लाडकी बहीण योजना कुणा एकाची नसून तिघांची असल्याचा दावाही कोकाटेंनी केलाय। समोरची उमेदवार म्हणणार तिजोरीची केली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे। लगेच बाकीच्यांनी सांगितलं अरे चावी तुझ्याकडे, पण तिजोरी आमच्या खोलीमध्ये। अरे कुठाच्या खोलीत असू द्या, काय करायचंय? राज्याच्या जनतेची तिजोरी आहे। काय अजित पवारच्या बापाची पण नाही आणि इतरांच्या पण नाही। ज्यांचे नेते त्या सरकारची तिजोरी दादांकडे, बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका। कोणी किती सांगितलं की मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण तिजोरी आमच्याकडे आहे तर विश्वास मानू नका, कारण आमच्या देवा भाऊ त्यांचे वर बसलेले आहे। फक्त तेवढाच लक्षात ठेवा, आज जरी तिजोरीची चाबी माझ्या हातात नसली तरी एक गोष्ट आहे की मागचे 5 वर्ष 17 दिवस मी अर्थमंत्री होतो, मला अजूनही तिजोरीचा कोड नंबर पाठ आहे। तिजोरीची चावी एक असते अहो, पण आता आजकाल अलीकडे नंबर लॉक असतो, 2-2 चाव्या असू शकतात। काही वेळेला गुपचूप कोणीतरी चावी करून घेतलेली असू शकते। कोण सांगतात चावी माझ्याकडे आहे, कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे आहे। अरे बँकच आमच्या तिजोरी चावी कुठे काढला? तरी खर्च कसा करायचा
हे सर्वानुमते ठरलं जातं. म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत. दरम्यान 2 डिसेंबरला मोठी लग्नतिथी असल्यामुळे अनेक उमेदवारांना मतदार लग्नाला निघून जाण्याची भीती सतावू लागली आहे. त्यावरून मंत्री कोकाटेंच्या कन्या लग्नापेक्षा मतदान महत्त्वाचं असल्याचं आवाहन करतात. येत्या 2 तारखेला लग्नतिथी आहे. मतदान केल्याशिवाय कोणीही कोणत्याही लग्नाला जायचं, कोणीही कोणत्या लग्नाला जायचं. महिला मंडळ, मतदान केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. लग्न महत्वाचं. नवरदेव नवरी आले की लग्न होणार. तुम्ही गेले नाही गेले फरक पडणार नाही. क्रॉस वोटिंग करायची नाही. मला अजिबात क्रॉस वोटिंग केलेली चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.